नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण या ठिकाणी कच्च्या कैरीचे 5 किलोचे लोणचे कसे तयार करायचे हे बघणार आहोत. तर आज आपण अशा पद्धतीने इथे लोणचं तयार करणार आहे की वर्ष ते 1.5 वर्ष लोणचं अजिबात खराब होणार नाही. आणि या लोणच्याची चव म्हणत असाल तर आंबट, तिखट, गोड अशी चटपटीत लागते. तर आज आपण इथे हे लोणचं अगदी पारंपरिक पद्धतीने करणार आहे, जे की अजिबात खराब होणार नाही. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर येथे मी आंबट गोड लोणचं बनवण्यासाठी 5 किलो गावरान कैरीचा वापर करणार आहे. तर या गावरान कैरीमध्ये कोय तयार झालेली असते, तर अशा प्रकारची कैरी आपल्याला इथे लोणचं बनवण्यासाठी वापरायची आहे. या कैऱ्या मार्केटमधून विकत आणल्यानंतर मी रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवून दिलेल्या होत्या. कैऱ्या अशा पाण्यामध्ये भिजायला ठेवून दिल्यामुळे कैऱ्या नरम पडत नाही. आता पाण्यामध्ये टाकलेल्या कैऱ्या आपण काढून घेऊ आणि स्वच्छ कापडाने आपल्याला आता या कैऱ्या पुसून घ्यायच्या आहे. या कैऱ्यांना आपल्याला पाण्याचा अजिबात अंश ठेवायचा नाही. या कैऱ्या सर्व चांगल्या कोरड्या होतील तोपर्यंत आपल्याला कापडाने या कैऱ्या पुसून घ्यायच्या आहे. कैऱ्या पुसून झाल्यानंतर छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला कैऱ्या येथे चिरून घ्यायच्या आहे. या कैऱ्यांमध्ये कोय तयार झालेली असते, त्यामुळे या कैऱ्या चिरायला जड जातात. त्यासाठी या कैऱ्या चिरायला मी माझ्या मिस्टरांची मदत घेतलेली आहे. या कैरीमध्ये कोय तर तयार झालेली आहे, पण पिवळी पडलेली नाही. पांढरी शुभ्र आहे. अशाच कैऱ्या आपल्याला लोणचं बनवण्यासाठी घ्यायच्या आहे. जर तुम्हाला या कैऱ्या घरी फोडायच्या असतील तर या कैऱ्या फोडण्यासाठी तुम्हाला असाच अडकित्ता लागेल, किंवा तुम्ही जिथून कैऱ्या विकत घेतात तेथेच तुम्हाला या कैऱ्या फोडून मिळतील. या कैऱ्या आता आपण मध्यम आकाराच्या फोडून घेणार आहे. मोठ्या आकाराच्या कैऱ्या फोडून घेतल्या तर लोणचं मुरायला वेळ लागतो. कैऱ्या फोडून झाल्यानंतर आपण या फोडी साफ करून घेणार आहे. यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहे. आणि या फोडी पुसण्यासाठी आपल्याला स्वच्छ आणि कोरडा नॅपकिन वापरायचा आहे. या फोडी फोडत असताना याला थोडाफार कचरा लागलेला असतो, तो सुद्धा आपल्याला नॅपकिनने व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. तर येथे मी सर्व फोडी व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहे. आणि पुसून घेतलेल्या फोडी आपल्याला एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला या फोडी काढून घ्यायच्या आहे ते भांडंसुद्धा आपल्याला चांगलं सुकवून घ्यायचं आहे. म्हणजे या भांड्याला सुद्धा अजिबात पाण्याचा अंश असायला नको. आता आपण यामध्ये सुरुवातीला 2 ते 3 चमचे मीठ टाकून घेऊ. नंतर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे हळद टाकून घेऊ. आणि यावर टाकलेली हळद आणि मीठ आता आपल्याला व्यवस्थित या सर्व फोडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. लोणचं बनवण्यासाठी आपण जी भांडी वापरणार आहे ती भांडी सर्व कोरडी असायला हवी. भांडं जर का थोडंसंही ओलं असेल तर लोणचं हे लवकर खराब होऊ शकते. म्हणून लोणचं बनवत असताना सर्व भांडे हे कोरडेच वापरा. आता या भांड्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, किंवा कापडाने हे भांडं झाकून जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता या फोडी आपण 1.5 दिवस हळद आणि मिठामध्ये अशाच राहू देणार आहे. 1.5 दिवसानंतर या फोडींना हळद मिठाचं पाणी सुटलेलं आहे. हळद आणि मिठामध्ये या फोडी चांगल्या मुरल्या गेल्या आहे. या फोडीमध्ये हळद आणि मिठाचं पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण या फोडी एका चाळणीमध्ये काढून घेऊ, म्हणजे या फोडीमधून पाणी निथळलं जाईल. या फोडींना आपण मीठ आणि हळद लावून घेतल्यामुळे यामध्ये जो कडवटपणा किंवा तुरटपणा असतो तो निघून जातो. या फोडींना सुटलेलं पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. आता एक एक करून आपल्याला या सर्व फोडी पेपरावरती किंवा कापडावरती पसरून घ्यायच्या आहे. आता या फोडी आपण फॅनखाली 5 ते 6 तासासाठी सुकवण्यासाठी ठेवणार आहे. आणि जास्त वेळसुद्धा जर का तुम्ही या फोडी सुकवून घेतल्या तर त्या वातळ होऊ शकतात. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. आता कढई गरम करून यामध्ये आपण 10 ग्रॅम लवंगा आणि 10 ग्रॅम मिरे टाकून घेणार आहे. 10 ते 12 दालचिनीचे तुकडे आणि 4 ते 5 चक्री फूल आणि 4 ते 5 आपण यामध्ये मसाल्यातली वेलची घेतलेली आहे. आणि 1 चमचा आपण यामध्ये मेथीदाणे टाकून घेणार आहे. तर हे मसाले आपल्याला येथे जास्त भाजण्याची गरज नाही, फक्त गरम करून घ्यायचे आहे. यातलं फक्त मॉइश्चर निघायला हवं म्हणून आपण हे गरम करून घेणार आहे. आता हे मसाले आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. आणि आता आपण येथे 100 ग्रॅम बडीशोप घेणार आहे. बडीशोपसुद्धा आपल्याला यामध्ये गरम होईल तोपर्यंतच भाजून घ्यायची आहे, जास्त भाजण्याची गरज नाही. हे सर्व साहित्य आपण गरम करून घेतल्यामुळे यातील मॉइश्चर कमी होते आणि हे सर्व साहित्य दळत असताना सुद्धा सोपं जाते. आता ही भाजलेली शोप आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. आता हे भाजून घेतलेल्या मसाल्याची आपल्याला बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. आणि येथे मी 3 ते 4 तेजपत्ता सुद्धा गरम करून घेतलेले आहे, ते सुद्धा आपण यामध्ये बारीक तुकडे करून टाकून घेणार आहे. आणि यामध्ये आपण 10 ग्रॅम खडा हिंग टाकून घेणार आहे. खडा मसाला आपण वेगळा फिरवून घेणार आहे, म्हणजे याची छान अशी बारीक पावडर तयार होईल.
आता आपल्याला एका मोठ्या पसरट ताटामध्ये हे सर्व मसाले काढून घ्यायचे आहे. मसाला काढण्यासाठी आपण जे ताट वापरणार आहे ते सुद्धा आपल्याला चांगलं सुकून घ्यायचं आहे. तर येथे बडीशोपसुद्धा मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे. तर बडीशोपचं आपल्याला अगदी जास्त बारीक पावडर करून घ्यायची नाही. किंचित बोटाला रखरख लागेल अशी आपल्याला इथे बडीशोप फिरवून घ्यायची आहे. तर येथे आपण 2 वाटी धने पावडर घेणार आहे. या वाटीने आता आपण इथे 2.5 वाट्या मोहरीची डाळ मोजून घेणार आहे. याच वाटीच्या साहाय्याने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे. 250 ग्रॅम आपण यामध्ये मोहरीची डाळ वापरणार आहे. तर येथे मी गावरानी मिरची पावडर वापरणार आहे. तर गावरानी मिरची पावडर थोडी तिखट असते, त्यामुळे मी इथे 1.5 वाटी घेणार आहे. आणि तुमची मिरची पावडर थोडी फिक्की असेल तर तुम्ही इथे 2 वाट्या वापरल्या तरी सुद्धा चालेल. लोणच्याला रंग चांगला यायला हवा म्हणून आपण यामध्ये पाव वाटी काश्मीरी मिरची पावडर वापरणार आहे. काश्मीरी मिरची पावडर जास्त तिखट नसते, फक्त रंगासाठी आपण यामध्ये मिरची पावडरचा वापर करणार आहे. वजनाने यामध्ये आपण 200 ग्रॅम मिरची पावडरचा वापर करणार आहे. तर आता येथे कढई गरम करून त्यामध्ये मी 1.5 लिटर तेल टाकून घेतलेलं आहे. तर येथे मी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करणार आहे. तुम्ही कोणत्याही तेलाचा वापर करू शकता. तर येथे आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं का बघण्यासाठी आपण यामध्ये लसणाची पाकळी टाकून बघणार आहे. लसूणची पाकळी तेलामध्ये चांगली लाल झाली म्हणजे आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. तर त्याच वाटीच्या मापाने मी येथे लसूणसुद्धा पाववाटी घेतलेला आहे आणि खलबत्त्यामध्ये थोडा जाडसर कुटून घेतलेला आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपण लसूणवरती थोडं तेल टाकून घेणार आहे. लसूणवर तेल टाकून झाल्यानंतर आपण दुसऱ्या साहित्यावर सुद्धा थोडं तेल टाकून घेणार आहे. बाहेरून विकत घेतलेलं लोणचं जसं चटपटीत लागते तसंच घरी बनवलेलं लोणचं सुद्धा चटपटीत लागायला हवं म्हणून यामध्ये मी 1 पॉकेट रेडीमेड मसाल्याचं पॉकेट वापरणार आहे. तुम्ही या लोणच्यामध्ये रेडीमेड मसाला कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. आता हे सर्व मसाले आपण सराट्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे हे सर्व मसाले या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि भाजल्यासुद्धा जातील. या मसाल्यामध्ये तेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे. कारण यामध्ये आपण लाल मिरची पावडर मुद्दाम नंतर टाकलेली आहे. तर बराच वेळ तेल जास्त गरम असल्यामुळे लाल मिरची पावडर जळू शकते, म्हणून आपण इथे मिरची पावडर नंतर टाकून घेतलेली आहे. आणि या मसाल्यामध्ये आता आपल्याला लाल मिरची पावडरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि नंतर यामध्ये आपण 1 वाटी हळदसुद्धा टाकून घेणार आहे. सुरुवातीला जर का आपण हळद टाकून घेतली असती तर तेल जास्त गरम असल्यामुळे हळद ही करपू शकते, म्हणून येथे आपण हळदसुद्धा नंतर टाकून घेतलेली आहे. हा लोणच्याचा मसाला बनवत असताना आपल्याला ह्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवूनच हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आणि आता कढईमध्ये शिल्लक असलेले तेलसुद्धा आपण यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहे. सुरुवातीला जर का आपण एकत्र सर्व तेल यामध्ये टाकून घेतलं तर मसाले थोडे जळू शकतात, म्हणून आपण यामध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. तर 5 किलो लोणच्यासाठी आपण इथे 250 ग्रॅम मिठाचा वापर करणार आहे. आणि वाटीच्या मापाने आपण यामध्ये 2.5 वाट्या मीठ टाकून घेणार आहे. लोणचं खात असताना जर का तुम्हाला मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटत असेल तर यामध्ये तुम्ही मिठाचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. आता हे मीठ आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता या मसाल्यामध्ये आपण मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. कढईमध्ये थोडं तेल शिल्लक आहे ते सुद्धा आता मी यामध्ये टाकून घेणार आहे. आता हे तेल आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. आता हा मसाला पूर्ण लवकर थंड व्हायला हवा म्हणून आपण हा मसाला फॅनच्या खाली ठेवणार आहे आणि अधूनमधून आपण हा मसाला हलवून घेणार आहे, म्हणजे हा मसाला लवकर थंड होईल. आणि हा मसाला पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये लोणच्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे. गरम मसाल्यामध्ये जर का आपण कैरीच्या फोडी टाकून घेतल्या तर त्यामध्ये वाफ तयार होईल आणि आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकते. तर दुसरीकडे आता आपल्या कैरीच्या फोडीसुद्धा सुकलेल्या आहे. यापेक्षा जर का कैरीच्या फोडी जास्त सुकल्या गेल्या तर ते लोणचं खात असताना वातड लागू शकतं. आता ह्या सर्व फोडी आपण एका पसरट भांड्यामध्ये जमा करून घेणार आहे, म्हणजे या भांड्यामध्ये आपल्याला हा मसाला व्यवस्थित मिक्स करता येईल. आता हा लोणच्याचा मसाला पूर्ण थंड झालेला आहे. तर आता परत मी हा मसाला एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हा मसाला थंड होण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 तास झालेला आहे. आता हा लोणच्याचा मसाला म्हणा किंवा लोणच्याचा खार या फोडीमध्ये टाकण्यासाठी तयार झालेला आहे. तर हे लोणचं बनवण्यासाठी वेळ लागतो, पण ही पद्धत जी आहे ती पारंपरिक आहे.
या पद्धतीने जर का तुम्ही लोणचं घातलं तर तुमच्या लोणच्याला कधी बुरशीही येणार नाही आणि खराबही होणार नाही. आता हा खार आपण कैरीच्या फोडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्हाला दिसत असेल या लोणच्याला रंग किती छान आलेला आहे. तर येथे आपण आंबट गोड लोणचं तयार करणार आहे. तर आता आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहे. 5 किलो लोणच्यासाठी येथे मी 1.5 किलो गुळाचा वापर करणार आहे. तर येथे मी हा गूळ चिरून घेतल्यानंतर 2 ते 3 तासासाठी उन्हामध्ये वाळण्यासाठी ठेवलेला होता. आणि हा चिरून घेतलेला गूळ आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे. या लोणच्यामध्ये आपण चिरून घेतलेला गूळ जरी टाकला तरी सुद्धा जसं जसं लोणचं हे मुरत जाते तसं तसं हा गूळ सुद्धा विरघळत जातो. जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये हा गूळ या लोणच्यामध्ये विरघळला जातो. या लोणच्यामध्ये आपण गुळाचा वापर केल्यामुळे खार सुद्धा जास्त बनून तयार होतो. कारण गूळ वितळल्यानंतर त्याला सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे खार जरा जास्त प्रमाणामध्ये तयार होतो. आता या लोणच्यामध्ये आपण गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण हे लोणचं लगेचच बरणीमध्ये न भरता या भांड्यामध्ये असंच 2 ते 3 दिवस ठेवणार आहे. या भांड्यावर झाकण ठेवून आपल्याला हे लोणचं दिवसातून 2 ते 3 वेळेस व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता या लोणच्याला किती तेल सुटलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल या लोणच्याला रंग किती छान आलेला आहे. 2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला दिसत असेल यामध्ये आपण टाकलेला गूळ पूर्ण विरघळून गेला आहे. कुठेही यामध्ये गुळाचे खडे दिसत नाही. असं हे चटपटीत लोणचं खायला अगदीच भारी लागते. पण तुम्हाला या लोणच्यामध्ये जर का गूळ खायला आवडत नसेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल. बाकी सर्व प्रमाण हेच ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता हे लोणचं आपल्याला वर्ष ते 1.5 वर्ष टिकायला हवं म्हणून आपण हे लोणचं एका चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवणार आहे. किंवा काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवला तरी सुद्धा चालेल. पण या चिनी मातीच्या बरणीमध्ये जर का आपल्याला लोणचं भरून ठेवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ही बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये 1 दिवस चांगली वाळवून घ्यावी लागेल. म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकून राहील, खराब होणार नाही किंवा त्याला बुरशी येणार नाही. यामध्ये लोणचं भरून घेतल्यानंतर आपल्याला हे लोणचं साधारणतः 7 ते 8 दिवस सारखं हलवून घ्यायचं आहे. चमच्याने लोणचं खालून वरती हलवून घेतल्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकून राहतं. लोणचं बनवत असताना मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली किंवा टिप्स सांगितली ती जर का तुम्ही जशीच्या तशी फॉलो केली तर तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही. लोणच्याला रंग तर छान आलेलाच आहे, पण चटपटीत सुद्धा आपल्या इथे हे लोणचं बनून तयार झालेलं आहे. हे लोणचं जास्त दिवस टिकायला हवं म्हणून यामध्ये पाण्याचा अजिबात अंश जाऊ द्यायचा नाही किंवा खरकटं काही जाऊ द्यायचं नाही. जेव्हाही आपण लोणचं हलवण्यासाठी ज्या चमच्याचा वापर करणार आहे तो चमचा सुद्धा अगदी सुकलेला असायला हवा. जर का तो चमचा ओला असेल तर अशाने सुद्धा आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकेल. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.